नमस्कार. जय श्री सत्यनारायण भगवान. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरी श्री सत्यनारायण भगवानांची संपूर्ण पूजाविधी अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. श्री सत्यनारायणाची पूजा कोणत्याही शुभ दिवशी करता येते, मात्र पौर्णिमेच्या दिवशी ही पूजा करायला विशेष महत्त्व आहे. अनेक भक्त प्रत्येक पौर्णिमेला श्रद्धेने ही पूजा करतात. शक्य असल्यास ही पूजा प्रदोष काळात करावी, कारण तो शुभ मानला जातो. तसेच शक्य असल्यास उपवास करा, मात्र उपवास करणे बंधकारक नाही. श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली पूजा हीच सर्वश्रेष्ठ असते. चला तर मग पूजेची सुरुवात करूया. सर्वप्रथम ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत त्या ठिकाणी स्वच्छ पांढरे कापड अंथरावे. आता एका तांब्यात किंवा कलश घ्या, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा. त्यानंतर त्यात एक नाणे, एक सुपारी, हळद आणि कुंकू अर्पण करा. आता त्या कलशाच्या तोंडावर 5 नागवेलचे पाने व्यवस्थित लावा. त्यानंतर एक ताट घ्या आणि त्यामध्ये तांदूळ पसरवा. त्या तांदळाला हळद आणि कुंकू लावून त्यावर कलशाची स्थापना करा. आता कलशाच्या समोर 6 नागवेलची पाने मांडून घ्या. पहिल्या नागवेलच्या पानावर एक नाणे ठेवून त्यावर सुपारी ठेवावी. येथे श्री गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. दुसऱ्या नागवेलच्या पानावर नाणे आणि सुपारी ठेवून कुलस्वामिनी देवीची स्थापना करावी. तिसऱ्या नागवेलच्या पानावर नाणे आणि सुपारी ठेवून वरुण देवाची स्थापना करावी. आता सर्वांच्या मध्ये मध्यभागी श्री सत्यनारायण भगवानांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा. तसेच पूजेमध्ये आंब्याची पाने अवश्य ठेवा, त्यांना विशेष महत्त्व आहे. पंचामृत तयार करण्यासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर हे 5 पदार्थ एकत्र करा. त्यामध्ये तुळशीची पानं घाला. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय असल्यामुळे पंचामृतामध्ये तुळस घालणे शुभ मानले जाते. आता तुपाचा दिवा प्रज्वलित करा. दिव्याला हळद, कुंकू आणि अक्षता वाहून त्याची पूजा करा आणि दीप देवाला नमस्कार करा. आता सर्वप्रथम श्री गणपती बाप्पांचे दर्शन घ्या. यानंतर आचमन करायचे आहे. उजव्या हातात थोडे पाणी घेऊन 3 वेळा आचमन करा. प्रत्येक वेळी थोडे पाणी प्राशन करा. चौथ्यांदा हातात पाणी घेऊन ते ताटात सोडावे. आता संकल्प करायचे आहे. उजव्या हातात अक्षता घेऊन मनोभावे श्री सत्यनारायण भगवानांची पूजा करण्याचा संकल्प करा. संकल्प पूर्ण झाल्यानंतर हातातील अक्षता आणि पाणी ताटात सोडावे. यानंतर एक फूल पाण्यात बुडवून त्या पाण्याचा शिडकावा श्री गणपती, कुलस्वामिनी देवी आणि वरुण देव यांच्या स्थापनेवर करा. आता श्री गणपती बाप्पांना, कुलस्वामिनी देवी आणि वरुण देव यांना हळद, कुंकू आणि अक्षता आणि फुले अर्पण करून पूजन करा. श्री सत्यनारायण भगवानांच्या फोटोला कुंकवाचा टिळा लावा आणि हार अर्पण करा. आता आपण श्री बाळकृष्णांचे अभिषेक करूया. एका ताटामध्ये श्री बाळकृष्णांची मूर्ती ठेवा. अभिषेक करताना म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्रांचा जप करत राहा. सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा. शेवटी पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. अभिषेक झाल्यानंतर श्री बाळकृष्णांची मूर्ती अलगद पुसून घ्या. कापसावर थोडे अत्तर घेऊन श्री बाळकृष्णांना अर्पण करा. आता बाळकृष्णांना
नवीन वस्त्र परिधान करा. आता सुरुवातील तयार केलेल्या तांदळाच्या आसनावर श्री बाळकृष्णांची स्थापना करा. त्यानंतर अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करून पूजन करा. आता तुळशीचे पान हातात घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत श्री बाळकृष्णांना 11 वेळा तुळस अर्पण करा. प्रत्येक वेळी भक्तिभावाने तुळशीचे पान त्यांच्या चरणी वाहा. त्यानंतर श्री सत्यनारायण भगवानांना तुळशीचे पाने अर्पण करा. आता उदबत्ती प्रज्वलित करून प्रथम तुळशी मातेला ओवाळा. आता भक्तिभावाने श्री सत्यनारायणाची कथा वाचा. मी ही कथा या पुस्तकातून वाचत आहे. तुम्हीही तुमच्या घरी उपलब्ध असलेल्या पुस्तकातून कथा वाचू शकता. कथेची सुरुवात करताना हातात अक्षता घेऊन श्री सत्यनारायण भगवानांना नमस्कार करा. कथा पूर्ण झाल्यानंतर भगवानांना नैवेद्य अर्पण करूया. आज मी प्रसादाला शिरा तयार केलेला आहे. श्री सत्यनारायण भगवानांना शिरेचा नैवेद्य आणि केळी अर्पण करा. तसेच श्री गणपती बाप्पा, कुलस्वामिनी देवी आणि वरुणदेव यांनाही शिरेचा नैवेद्य दाखवा. आता नैवेद्याभोवती थोडे पाणी फिरवा आणि भक्तिभावाने म्हणा महानैवेद्यम समर्पयामी. यानंतर घंटा वाजवा आणि हात जोडून मनोभावे प्रार्थना करा. हे देवा, ही पूजा करताना माझ्याकडून जाणून बुजून किंवा न कळत काहीही चूक झाल्या असतील तर त्या क्षमा करा. माझी पूजा स्वीकार करा आणि माझ्या कुटुंबावर सदैव तुमची कृपा राहू दे. कथा पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी मिळून भक्तिभावाने श्री सत्यनारायण भगवानांची आरती करा. यानंतर आपण अर्पण केलेला शिऱ्याचा प्रसाद सर्व कुटुंबियां आणि उपस्थित भक्तांमध्ये प्रेमाने वाटा. अशा प्रकारे श्री सत्यनारायण भगवानांची संपूर्ण पूजा भक्तिभावाने पूर्ण होते. सत्यनारायण भगवान आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य प्रदान करो. सर्वांनी मिळून भक्तिभावाने जयघोष करूया. बोला श्री सत्यनारायण भगवान की जय. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व उपयुक्त व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला आस्था विथ स्मिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आम्हाला असेच भक्तिमय व्हिडिओ बनवायसाठी प्रेरणा देतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय श्री सत्यनारायण भगवान.